Dear student, in the last lecture we have seen how cell division is occurred. We have seen that the process of mitosis is completed through the two main steps. आपण पाहिले की मायटोसिसची असणारी जे काही प्रक्रिया जी आहे तर ती दोन मुख्य अशा प्रकारचे जे काही टप्पे जे आहेत तर त्या टप्प्यांमधून त्या ठिकाणी पूर्ण होताना असते. त्याच्यामध्ये पाहिलं आपण कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिसची प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेने त्या ठिकाणी पूर्ण होतं. त्याच्यानंतर असताना जे काही कॅरिओकायनेसिसची असताना जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेचे 4 टप्पे जे आहेत तर ते 4 टप्पे आपण त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यापैकी पहिला टप्पा जो आहे तर त्याला त्या ठिकाणी आपण प्रोफेज म्हटलेलं आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी पूर्वावस्था म्हणताना दिसतो. दुसरा टप्पा जो आहे तर तो मेटाफेजचा आहे, मध्यावस्था त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तिसरा टप्पा जो आहे तर तो ॲनाफेजचा आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी पश्चावस्था त्या ठिकाणी म्हटलं. आणि चौथा टप्पा जो आहे तर तो टिलोफेजचा आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी अंत्यावस्था त्या ठिकाणी म्हटलं. याच्यानंतर आपण पाहिलं की अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कॅरिओकायनेसिसची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया अशा प्रकारची त्या ठिकाणी असणारे जे काही प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेजच्या साहाय्याने त्या ठिकाणी पूर्ण होताना असते. आणि याच्यानंतर असणारे जे काही सायटोकिनेसिसची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी काय होताना असते, सुरू होताना दिसते. याच्या पुढे पहा, द सायटोप्लाझम डिवाइड बाय cytokinesis and the two new cells are formed which are called as the daughter cells. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही परिकल विभाजन जे आहे तर त्या परिकल विभाजनानं पेशीद्रव्याचं असणारे जे काही विभाजन जे आहे तर ते विभाजन होऊन दोन नवीन अशा प्रकारचे असणारे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि त्यांनाच आपण त्या ठिकाणी डॉटर सेल किंवा जन्य पेशी जे आहेत तर त्या जन्य पेशी त्या ठिकाणी म्हटलेलं. जी ही जी असणारे जे काही आपल्याला पेशी जे आहेत तर त्या पेशीपासून अशा पद्धतीचे असणारे जे काही 2 डॉटर सेल जे आहेत तर त्या 2 डॉटर सेल जन्य पेशी जे आहेत तर त्या जन्य पेशी त्या ठिकाणी तयार झालेल्या आपल्याला दिसून दिसतात. इन दिस प्रोसेस ए नॉच is formed at the equatorial plane of the cell which deeply, gradually and thereby two new cells are the formed. पाहता या ठिकाणी काय सांगितले, ही जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये पेशीच्या विषुववृत्ती असणारे काही प्रतल जे आहे तर त्या प्रतलाला एक समांतर अशा प्रकारचे असणारे काही खाच जे आहे ज्याला त्या ठिकाणी नॉच आपण त्या ठिकाणी म्हटलेले एक खाच जे आहे तर ती खाच त्या ठिकाणी तयार होऊन ती हळूहळू खोलवर त्या ठिकाणी जाताना दिसते. आणि 2 नवीन अशा प्रकारचे असणारे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. However, in case of the plant cells, instead of a notch, a cell plate is formed exactly along the middle of the cell and thus cytokinesis is completed. तर वनस्पती पेशी ज्या आहेत तर त्या वनस्पती पेशीमध्ये या नॉचच्या ऐवजी म्हणजे खाचीच्या ऐवजी त्या ठिकाणी खाच तयार न होता पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशी पटल ज्याला आपण त्या ठिकाणी सेल प्लेट जे आहे तर ते सेल प्लेट त्या ठिकाणी तयार होऊन या ठिकाणी असणारे काही सायटोकिनेसिस परिकल विभाजनाची प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. मायटोसिस इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी. या ठिकाणी सूत्री विभाजन जे आहे तर ते सूत्री विभाजन शरीराची असणारी काही वाढ जे आहे तर त्या वाढीसाठी त्या ठिकाणी ते आवश्यक असतं. इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ द एम्बिकेटेड बॉडी, वुंड हिलिंग, फॉर्मेशन ऑफ द ब्लड सेल्स एक्सेट्रा. या ठिकाणी काय सांगितलंय, या ठिकाणी मायटोसिसची प्रक्रिया कशासाठी त्या ठिकाणी आवश्यक असते तर त्या ठिकाणी वृद्धीसाठी. त्याचबरोबर दुसरं आपल्याला सांगितलं रिस्टोरेशन ऑफ द इम्बिकेटेड बॉडी. शरीराची झालेली जी काही झीज जी आहे तर ती झीज त्या ठिकाणी भरून काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मायटोसिसची त्या ठिकाणी आवश्यकता त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलं वुंड हिलिंग, जी काही जखम झाली असेल तर त्या जखमा बऱ्या करण्यासाठी. आणि थर्ड आपल्याला सांगितले फॉर्मेशन ऑफ द ब्लड सेल्स, सर्व प्रकारच्या रक्तपेशी जे आहेत तर त्या रक्तपेशी तयार करण्यासाठी आपल्याला सूत्री विभाजन जे आहे तर त्या सूत्री विभाजनाची त्या ठिकाणी आवश्यकता त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे मिओसिस, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे अर्ध
सूत्री विभाजन त्या ठिकाणी म्हटलेले. मागे आपण त्या ठिकाणी पाहिले ते मायटोसिस, ज्याला आपण त्या ठिकाणी सूत्री विभाजन म्हटलेले. आता पाहिजे तर ते मिओसिस, ज्याला त्या ठिकाणी आपण अर्धसूत्री विभाजन त्या ठिकाणी म्हटले. आता हे जे काही असणारे जे काही मेओसिस जे आहे, तर ते मेओसिसमध्ये सुद्धा काही असणारे जे काही टप्पे जे आहेत, तर ते टप्पे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पहा की सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचं पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा अशा प्रकारचे टप्पे त्या ठिकाणी दिलेले. आता हे जे काही प्रोफेज जे आहे म्हणजे पूर्वावस्था जे आहे, तर त्या पूर्वावस्थेचे त्या ठिकाणी आणि या पूर्वावस्थेमध्ये 1 ते 5 अशा प्रकारचे टप्पे जे आहेत, तर ते टप्पे आपल्याला त्या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला असणारे जे काही मेटाफेज 1 म्हणजे त्या ठिकाणी मध्यावस्था जे आहे, तर ते मध्यावस्था त्या ठिकाणी आपल्याला दाखवली. त्याच्यानंतर मागे आपण पाहिलं की ॲनाफेज जे आहे, पश्चावस्था जे आहे, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीची असणारे जे काही इक्विटोरियल भागामध्ये त्या ठिकाणी असणारे जे काही गुणसूत्र जे आहे, तर ते गुणसूत्रांची मांडणी त्या ठिकाणी होत नसते. आणि असणारे जे काही टिलोफेज 1 अंत्यावस्था जे 1 जे आहे, तर ते अंत्यावस्था 1 त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे सर्वसाधारणपणे मिओसिस पार्ट 1 या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दाखवले. आता खाली पुढे की मिओसिस इज कम्प्लिटेड थ्रू 2 स्टेजेस. अर्धसूत्री विभाजन जे आहे, तर ते अर्धसूत्री विभाजन आपल्याला हे जे काही 2 टप्पे जे आहेत, तर त्या 2 टप्प्यांमधून त्या ठिकाणी ती पूर्ण होताना दिसतं. वरच्या आकृतीमध्ये दाखवलेले जे काही टप्पे आणि खालील आकृतीमध्ये दाखवलेले जे काही टप्पे, अशा 2 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी अर्धसूत्री विभाजन जे आहे, तर ते अर्धसूत्री विभाजन त्या ठिकाणी काय होताना दिसते, पूर्ण होताना दिसतं. पुढे those 2 stages are meiosis 1 and meiosis 2. आकृतीमध्ये आपण पाहिले, वरच्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2 याच्यामध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. इन meiosis first recombination crossing over occurs between homologous chromosomes and thereafter those homologous chromosomes, not sister chromatids, are divided into 2 groups and thus 2 haploid cells are formed. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की अर्धसूत्री विभाजन भाग 1 मध्ये सजाती असणारे जे काही गुणसूत्र जे आहेत, तर त्या सजाती गुणसूत्रांमध्ये काय होतं नसते, जनुकीय विचरण त्या ठिकाणी होतं नसतं, ज्याला आपण त्या ठिकाणी जेनेटिक रिकॉम्बिनेशन त्या ठिकाणी म्हटलेले. म्हणजे जनुकीय त्या ठिकाणी संयोग जो आहे, तर तो संयोग त्या ठिकाणी होता नसतो. आणि नंतर ते असणारे काही सजातीय गुणसूत्र कंसामध्ये म्हटले आपल्याला की नॉट सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे अर्धगुणसूत्री जोड्या नव्हे, तर त्या 2 संचामध्ये विभागली जाऊन त्याच्यापासून 2 आपल्याला 1 गुणी अशा प्रकारची असणारी जी काही पेशी जी आहेत, हॅप्लॉइड अशा प्रकारची पेशी जी आहे, तर ती पेशी त्या ठिकाणी तयार होते. त्याच्यानंतर मेओसिस पार्ट 2ची असणारे जे काही डायग्रॅम जे आहे, तर त्या डायग्रॅममध्ये पुन्हा त्या ठिकाणी लक्ष घ्या की कशा पद्धतीने अर्धसूत्री विभाजन त्या ठिकाणी होत असते. तर त्याच्यामध्ये मगाच्या सारखा आता प्रोफेज 2 दाखवलेले, मेटाफेज 2, ॲनाफेज 2 आणि टिलोफेज 2 म्हणजे अर्धसूत्री विभाजनाचा दुसरा टप्पा जो आहे, तर तो दुसऱ्या टप्पा त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय काय होतंय, तर ते आपल्याला त्या ठिकाणी आकृती जी आहे, तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवले. पाहता खाली काय काय दिलंय की मिओसिस 2 इज जस्ट लाईक मायटोसिस. म्हणजे सर्वसाधारणपणे अर्धसूत्री विभाजन भाग 2 जो आहे, तर हा सूत्री विभाजनासारखाच त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसतो. इन दिस स्टेज द 2 haploid daughter cells formed in the meiosis first undergo division by the separation of recombined sister chromatids and 4 haploid daughter cells are formed. म्हणजे याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की मिओसिस फर्स्ट म्हणजे भाग 1 मध्ये तयार झालेल्या जे काही दोन्ही 1 गुणी असणारे जे काही पेशी जे आहेत, तर त्या दोन्ही 1 गुणी पेशीतील पुनःसंयोजित अर्धगुणसूत्री असणाऱ्या ज्या काही जोड्या ज्या आहेत, तर त्या जोड्या त्या ठिकाणी वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित त्या ठिकाणी होताना दिसतात. आणि याच्यापासून पुढे आपल्याला सांगितलंय की 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म्ड आणि त्याच्यापासून आपल्याला 4 1 गुणी असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत, तर त्या पेशी त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. प्रोसेस ऑफ गॅमेटी प्रोडक्शन्स अँड पोर फॉर्मेशन्स ऑकर्स बाय मिओसिस. म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही युग्मक
ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले गॅमॅटिक जे आहे तर त्या गॅमॅटिक काय म्हटलेले पुन्हा एकदा प्रोसेस ऑफ गॅमॅटिक प्रोडक्शन, ज्याला त्या ठिकाणी आपण युग्मक त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर स्पोर फॉर्मेशन, ज्याला आपण बीजाणू म्हणताना दिसतो. म्हणजे युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची असतानाची काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया अर्धसूत्री विभाजन जे आहेत मिओसिस जे आहे तर त्या मिओसिसच्या साहाय्याने त्या ठिकाणी तयार होताना असते. इन दिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन 4 हॅप्लॉइड daughter cells are formed from one diploid, that is the 2n cell. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना असते की पेशी विभाजनाची ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये एका द्विगुणित म्हणजे 2n डिप्लॉइड असणारी जी काही पेशी जी आहे तर त्या पेशीपासून आपल्याला 4 एकगुणित n हॅप्लॉइड अशा प्रकारची असणारी जी काही पेशी जी आहे तर ती पेशी त्या ठिकाणी तयार होताना असते. आणि ड्युरिंग दिस सेल डिव्हिजन क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स between the homologous chromosomes and thereby genetic recombinations occurs. ही जी काही पेशी विभाजनाची असताना जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते की समजाती, ज्याला त्या ठिकाणी आपण होमोलॉगस म्हटलेलं आहे. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे गुणसूत्र जे आहे तर त्या गुणसूत्रामध्ये त्या ठिकाणी क्रॉसिंग त्या ठिकाणी होताना असतं आणि जनुकांचं असताना ते काही रिकॉम्बिनेशन पुन्हा संयोग त्या ठिकाणी होताना असतं. आणि अशा पद्धतीनं due to this all the 4 daughter cells are genetically different from the parent cell and from each other. आणि अशा पद्धतीनं तयार झालेल्या काही चारही अशा प्रकारच्या ज्या काही जन्य पेशी किंवा ज्याला आपण त्या ठिकाणी डॉटर सेल म्हटलेले नवजात अशा प्रकारच्या असणाऱ्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी जनुकीय दृष्ट्या असणारे जे काही जनक पेशी ज्या आहेत पॅरेंट सेल जे आहेत तर त्या पॅरेंट सेल आणि एकमेकांपेक्षा वेगळ्या त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. पुढे आता एक एक्सपेरिमेंट दिलेलं आहे, ट्राय दिस सांगितलेलं आहे की ॲपराटस कोनिकल ग्लास स्लाइड्स कव्हर स्लिप फोरसेप कंपाऊंड मायक्रोस्कोप वॉच ग्लास एक्सेट्रा. चंचू पात्र, त्याच्यानंतर काचपट्टी, आच्छादन काच, चिमटा, संयुक्त सूक्ष्मदर्शक, वॉच ग्लास हे पदार्थ त्या ठिकाणी घ्यायचे. आणि मटेरियल काय सांगितले ही मीडियम साईज ओनियन आयोडीन सोल्युशन. कांद्याची असणारा जो काही मध्यम आकाराचा जो काही कांदा जो आहे तर तो कांदा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आयोडीनचं असणारं जे काही द्रावण त्या ठिकाणी घ्यायचे. जशी आपण त्या ठिकाणी कांद्याची पेशी त्या ठिकाणी तयार केली तर तशाच पद्धतीची पेशी या ठिकाणी तयार करायची. पहा प्रोसिजर. टेक ए मीडियम साईज ओनियन, कीप इट in a conical flask filled with water in such a way that the root of the onions will be contact with water. या ठिकाणी मध्यम आकाराचा त्या ठिकाणी कांदा घ्यायचा आहे आणि तो कांदा घेऊन पाणी भरलेलं जे काही चंचू पात्र जे आहे तर त्या चंचू पात्रामध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी ठेवायचं आहे की कांद्याच्या मुळाकडचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग त्या चंचू पात्रामधल्या पाण्याला त्या ठिकाणी स्पर्श करेल. ऑब्झर्व द रूट ऑफ द ओनियर आफ्टर 4 to 5 days. 4 ते 5 दिवसानंतर ते असणारे जे काही मुळं जे आहेत तर त्या मुळांचं निरीक्षण त्या ठिकाणी करायचे. कट द टिप ऑफ द सम ऑफ द रूट्स अँड पुट देम इन द वॉच ग्लास. आणि त्या ठिकाणी जी काही मुळं त्या ठिकाणी तयार होईल तर ती कापा आणि कापून त्या ठिकाणी असणारे जे काही वॉच ग्लास जे आहेत तर त्या वॉच ग्लासमध्ये ठेवायचे. पोर सम ड्रॉप्स ऑफ द आयोडीन इन द वॉच ग्लास. त्या वॉच ग्लासमध्ये आयोडीनचे काही थेंब त्या ठिकाणी टाकायचे. टेक वन ऑफ द रूट टिप ऑन द ग्लास स्लाइड, प्रेस इट विथ द हेल्प ऑफ द फोरसेप. मग त्याच्यापैकी काही असणारे जे काही मुळं जे आहे तर त्या काही मुळांच्या टोकाकडचा असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी कापून वॉच ग्लासमध्ये ठेवला आणि त्याच्यामध्ये आयोडीनचे थेंब टाकले. 5 मिनिटानंतर एका मुळाचा भाग त्या ठिकाणी काचपट्टीवर काय करायचे फोरसेप जे आहे तर त्या फोरसेपच्या साहाय्याने चिमट्याच्या साहाय्याने सपाट किंवा चपट्या भागाकडून त्या ठिकाणी तो दाबायचा. Add 1 to 2 drops of the water and carefully place cover slip over it in such a way that air will not trap between them. त्याच्यानंतर त्याच्यावर पाण्याचे 1 ते 2 थेंब त्या ठिकाणी टाकायचे. आच्छादन काच त्या ठिकाणी काळजीपूर्वक त्या ठिकाणी टाकायची की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी हवा जी आहे तर ती हवा त्याच्यामध्ये राहणार नाही. पुढे ॲड 1 to 2 drops of the water and carefully place cover slip over it in such a way that air will not be trapped between them. Observe the prepared glass slides under the compound microscope. आणि अशा प्रकारची काचपट्टी जी आहे तर ती काचपट्टी आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शकाली त्या ठिकाणी पाहायची. Which phases of the cell division did you observe? Sketches figure.
म्हणजे या ठिकाणी संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यानंतर पेशी विभाजनाची कोणती अवस्था तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येत नसते आणि तिची असतानाची काही आकृती जी आहे तर ती आकृती आपल्याला त्या ठिकाणी काढायला सांगितली. आता काय सांगितले, व्हेरियस फेज ऑफ द सेल डिव्हिजन ऑकरिंग इन द रूट टिप ऑफ द ओनियन आर शोन इन द फॉलोइंग फिगर. म्हणजे कांद्याच्या मुळाच्या टोकाकडील असताना जो काही भाग जो आहे तर त्या भागाच्या पेशी सूत्री विभाजनाचे विविध टप्पे आपल्याला त्या ठिकाणी पुढे दिलेले जे काही आकृत्या ज्या आहेत तर त्या आकृत्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नसतात. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे असताना जे काही कांद्याचा मुळाच्या टोकाकडील भागाचे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशींच्या सूत्र विभाजनाचे विविध अशा प्रकारचे टप्पे जे आहेत तर ते टप्पे आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नसतात. तेच आपल्याला त्या ठिकाणी म्हटलेले पहा की फेजेस ऑफ मायटोसिस इन द ओनियन रूट टिप्स. म्हणजे कांद्याच्या मुळावरील सूत्री विभाजनाचे असताना काही विविध टप्पे जे आहेत तर ते विविध टप्पे आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे पहा काय म्हटलेले की यूज युअर ब्रेन. म्हणजे आपलं असताना जे काही डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचे. पाहता की पहिलाच प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बाय डिप्लॉइड दॅट इज 2n सेल. तर 2n म्हणजे द्विगुणित पेशी म्हणजे काय, काय सांगता येईल. द सेल in which chromosome number is double are known as the diploid cell. अशा प्रकारचं गुणसूत्र की त्या गुणसूत्रामध्ये असणारी काही गुणसूत्रांची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी डबल होताना दिसते, त्यालाच आपण त्या ठिकाणी डिप्लॉइड सेल्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. मेल अँड फिमेल गॅमेटी युनाइट टुगेदर इन द प्रोसेस ऑफ द फर्टिलायझेशन. म्हणजे मेल आणि फिमेल, स्त्री पुरुष अशा प्रकारचे असणारे जे काही गॅमेटीज जे आहेत तर ते गॅमेटीज त्या ठिकाणी फलनाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी एकत्र येताना असतात. दे आर क्रोमोसोम्स मिक्स टुगेदर इन द झायगोट. आणि त्यांच्यामधले असणारे जे काही गुणसूत्र जे आहेत तर ते गुणसूत्र काय होताना असतात, पुन्हा त्या ठिकाणी जो झायगोट जो आहे तर त्या झायगोटमध्ये त्या ठिकाणी एकत्र येताना असतात. आणि अशा पद्धतीनं देअरफॉर द क्रोमोसोम नंबर इज ऑलवेज डिप्लॉइड. आणि अशा पद्धतीनं तो असताना जो काही क्रोमोसोम्स जो आहे तर तो क्रोमोसोम कसा असणार आहे, द्विगुणित त्या ठिकाणी असणार आहे. सेकंड क्वेश्चन पहा, व्हॉट डू यू मीन बाय द हॅप्लॉइड दॅट इज द एन सेल. म्हणजे एकगुणित पेशी म्हणजे काय. पाहता काय सांगता येईल, द सेल विथ ओनली वन सेट ऑफ द क्रोमोसोम्स इज नोन ॲज द हॅप्लॉइड सेल. म्हणजे अशा प्रकारची पेशी की ज्या पेशीमध्ये गुणसूत्रांची फक्त एकच जोडी त्या ठिकाणी आहे तर त्याला म्हणणार आपण हॅप्लॉइड. ॲट द टाइम ऑफ द सेक्च्युअल रिप्रोडक्शन देअर इज द मायोसिस. म्हणजे ज्या वेळेला लैंगिक प्रजननाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये फक्त मिओसिसची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती मिओसिसचीच प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येताना दिसते. इन मिओसिस क्रोमोसोम नंबर ऑफ द पॅरेंटल जर्म सेल्स आर रिड्यूस टू द हाफ. आपण त्या ठिकाणी पाहिले की मिओसिस मध्ये काय होताना दिसते, गुणसूत्रांची असणारी काही संख्या जी आहेत म्हणजे पॅरेंटल जर्म सेल जे आहेत, जनक पेशी ज्या आहेत तर त्या जनक पेशीमधला असणारा जो काही गुणसूत्रांची असणारी काही संख्या जी आहे तर ती काय होताना दिसते, हाफ होताना दिसते, निम्मीच त्या ठिकाणी होताना दिसते. आणि देअरफॉर गॅमेटीज आर हॅप्लॉइड. आणि त्याच्यामुळे त्या गॅमेटीज काय होताना दिसतात, हॅप्लॉइड म्हणजेच त्या ठिकाणी एक गुणित त्या ठिकाणी होताना दिसतात. द हॅप्लॉइड क्रोमोसोम्स नंबर्स इन द ह्युमन बिईंग इज 23. आपल्याला माहिती की या ठिकाणी मनुष्य जो आहे तर त्या मनुष्यामध्ये गुणसूत्रांच्या असणारी काही संख्या जी आहेत हॅप्लॉइड, ज्याला आपण त्या ठिकाणी एक गुणित त्या ठिकाणी म्हटलेले तर ते किती आहेत तर 23 आहेत. स्पर्म अँड ओहम बोथ आर हॅप्लॉइड कॅरिंग 23 क्रोमोसोम्स. म्हणजे त्या ठिकाणी ओहम असेल, स्पर्म असेल, शुक्राणू असेल, अंडाशय असेल, या प्रत्येकामध्ये 23 गुणसूत्र जे आहेत तर ते 23 गुणसूत्र त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतरचं पुढे आता तिसरा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की व्हॉट डू यू मीन बाय द होमोलॉगस क्रोमोसोम्स. म्हणजे सजातीय गुणसूत्र जे आहे तर ती सजातीय गुणसूत्र म्हणजे नेमकं काय. तर एव्हरी पेशीज हॅज ए डिफिनाइट नंबर ऑफ क्रोमोसोम स्पेअर्स इन देअर डिप्लॉइड सेल्स. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक असणारी काही पेशी जी आहेत तर त्या पेशींमध्ये असणारे काही गुणसूत्र जे आहेत तर त्या गुणसूत्रांची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या काय सांगितलं आपल्याला, डिप्लॉइड सेल्समध्ये त्या ठिकाणी असते. In every pair, the two chromosomes are alike in shape, types and genes located over them. प्रत्येक असणारी काही गुणसूत्रांची असणारी काही जोडी जी आहे तर त्या जोडीमध्ये आपल्या लक्षात येत नसते की दोन गुणसूत्रांच्या असणाऱ्या ज्या काही जोड्या ज्या आहेत तर ते काय सांगितल्यात, अलाइक इन शेप, टाईप
and genes located over them. And such chromosomes are called the homologous chromosome. जे दिसायला सारखे आहेत तर त्यालाच त्या ठिकाणी पुणे सजाती अशा प्रकारचे गुणसूत्र जे आहेत तर ते गुणसूत्र त्या ठिकाणी म्हटलेले. आता पुढे आपण त्या ठिकाणी असणारे जे काही प्रकरण जे आहेत तर त्या प्रकरणामध्ये अधिकची माहिती त्याच्याविषयी पाहणार आहोत. त्याच्यानंतरचं 4th क्वेश्चन्स आपल्याला दिलेलं आहे, व्हेदर द गॅमेटीज आर डिप्लॉइड आर हॅप्लॉइड अँड व्हाय. म्हणजे युग्मक पेशी जी आहे तर ती 2n असतील की n आणि का काय सांगता येईल. द सेल दॅट गिव्ज राईज टू द गॅमेटीज आर द डिप्लॉइड. अशा प्रकारची पेशी की ज्या पेशीमुळे त्या ठिकाणी गॅमेटीज युग्मनच त्या ठिकाणी तयार होताना असते तर ती डिप्लॉइड असणार आहे. बट बाय द मायोसिस दे गिव्ह राईज टू द गॅमेटीज विच आर हॅप्लॉइड. परंतु मायोसिसच्या साहाय्याने त्या ठिकाणी गॅमेटीज जे आहेत तर ते गॅमेटीज जर त्या ठिकाणी तयार होत जर असेल तर मात्र त्या ठिकाणी ते हॅप्लॉइड असणार आहे. त्याच्यामध्ये n क्रोमोसोम्स असणार आहे. 2 हॅप्लॉइड गॅमेटीज अंडरगो फर्टिलायझेशन अँड द झायगोट फॉर्म बिकम वन्स अगेन डिप्लॉइड. म्हणजे 2 असणारे जे काही हॅप्लॉइड गॅमेटीज जे आहेत तर यांच्यामध्ये जर त्या ठिकाणी फलनाची प्रक्रिया झाली आणि त्या ठिकाणी झायगोट जो आहे तर तो झायगोट जर त्या ठिकाणी तयार जर झाला तर तो मात्र त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी डिप्लॉइड म्हणजे 2n जो आहे तर तो 2n पेशी त्या ठिकाणी तयार होताना दिसते. 5वा प्रश्न आहे, हाऊ आर हॅप्लॉइड सेल्स फॉर्म्ड. या ठिकाणी एक गुणित असणाऱ्या जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी नेमक्या कशा तयार होतात. आता ही प्रक्रिया त्या ठिकाणी अतिशय काय सांगितलेले की डिप्लॉइड सेल्स अंडरगो मेयोसिस विच इज ए रिडक्शन डिव्हिजन. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की असणारे जे काही एक गुणित पेशी जे आहेत तर ते एक गुणित पेशीमध्ये मायोसिसची प्रक्रिया त्या ठिकाणी होताना असते आणि याच्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय होताना असते रिडक्शन डिव्हिजन त्या ठिकाणी होताना असते. आणि इन दिस वे हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. आणि अशा पद्धतीने एक गुणित पेशी त्या ठिकाणी तयार होताना असतात. त्याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द हॅप्लॉइड सेल. एक गुणित पेशींचं नेमकं महत्त्व त्या ठिकाणी काय तर हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यामध्ये मी सांगतो पहा की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे काही क्रोमोसोम्स नंबर जो आहे तर तो क्रोमोसोम्स नंबर त्या ठिकाणी मेंटेन त्या ठिकाणी झाला पाहिजे. उदाहरणार्थ या ठिकाणी पॅरेंट जे आहे तर त्या पॅरेंटकडे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं की 2n म्हणजे त्याच्या डबल म्हणजे 23 असतात मेलमध्ये तर त्याच्या डबल म्हणजे 46 गुणसूत्र त्या ठिकाणी असले पाहिजे. ज्या वेळेला मायटोसिसची प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येत नाही तर अशा वेळेला गॅमेटीज जे आहेत तर त्या गॅमेटीजचा नंबर जो आहे तर तो 46 त्या ठिकाणी असतो. म्हणजे तयार होणारे जे काही अभ्रक जे आहेत मूल जे आहेत ऑफस्प्रिंग जे आहेत तर त्या अभ्रकामध्ये रिझल्टंट ऑफस्प्रिंग जो आहे तर त्याच्यामध्ये 46 असून 92 असणारे जे काही गुणसूत्र जे आहेत तर ते गुणसूत्र त्या ठिकाणी आणि सच अशा प्रकारचं स्क्यूड नंबर विल प्रोड्यूस लार्ज स्केल अबॅरंट. असं जर झालं तर तयार होणारे जे काही ऑफस्प्रिंग जे आहे तर त्या ऑफस्प्रिंगमध्ये अनेक अशा प्रकारचे दोष जे आहेत अपसामान्यता जे आहेत तर त्या अपसामान्यता त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसते. बट ड्यू टू मायटोसिस द गॅमेटीज फॉर्मड आर द हॅप्लॉइड. परंतु असं न होता म्हणजे मेलचे त्या ठिकाणी 46 फिमेलचे असणारे जे काही 46 क्रोमोसोम असे मिळून त्या ठिकाणी 92 होत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना असते की मायटोसिसची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेच्या साहाय्याने काय केलं तर क्रोमोसोम नंबर जो आहे तर तो क्रोमोसोम नंबर त्या ठिकाणी प्रत्येक पेशीसाठी तो कॉन्स्टंट त्या ठिकाणी ठेवला जातो आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणारे काही युग्मनज जो आहे तर तो युग्मनज त्या ठिकाणी हॅप्लॉइड केला जातो. आणि ही जी काय असणारी काही युग्मननाची असणारी काही प्रक्रिया जी आहे एक गुणित पेशी जी आहे तर ते एक गुणित पेशीचं महत्त्व त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी महत्त्वाचं. आता काय दिले तेवढंच आपल्याला पाहिजे. यूज ऑफ ICT, कलेक्ट द व्हिडिओ अँड फोटोग्राफ्स ऑफ द डिफरंट लाईफ प्रोसेसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रिपेअर ए प्रेझेंटेशन अँड प्रेझेंट इट ऑन द ऑकेजन ऑफ द सायन्स एक्झिबिशन. सजीवातील विविध जीवन प्रक्रियांचे असणारे जे काही व्हिडिओ असतील छायाचित्र असतील यांचा संग्रह त्या ठिकाणी करायला सांगितलंय. प्राप्त झालेली जी काही माहिती जी आहे तर त्या माहितीच्या आधारे माहिती तंत्रज्ञान साधनांचा वापर करून सादरीकरण त्या ठिकाणी करायचे. विज्ञान प्रदर्शन असेल किंवा त्या ठिकाणी विशेष दिन असेल तर याचं औचित्य साधून ते सर्वांना त्या ठिकाणी दाखवायचे. त्याच्यानंतर बुक्स आर माय फ्रेंड्स, रीड डिफरंट एन्सायक्लोपीडिया ऑफ टेक्निकल टर्म्स इन द बायोलॉजी अँड एंटॉमॉबी अँड अदर रेफरन्स बुक. म्हणजे विविध असणारे जे काही जीवशास्त्र परिभाषा कोश आणि शरीरक्रियाशास्त्र
परिभाषा कोश त्या ठिकाणी वाचायच्या, त्याच्या नोंदी सुयोग्य वाचण्यासाठी शिक्षक जे आहे तर त्या शिक्षकांची मदत त्या ठिकाणी घ्यायची. याच्यावरची असणारे जे काही एक्झरसाईज जे आहे तर ते एक्झरसाईज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.